Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालंय. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत 37 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरली, तर शिंदेंच्या शिवसेनेने 36 जागा जिंकल्या. त्यानंतर स्थानिक सहयोगी साई पक्षाचा एक नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवत शिवसेनेची संख्या 38 वर पोहोचली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेने बहुमताचा आकडा सहज पार केलाय. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. याविषयी पाठिंबा देणारे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक काय म्हणाले पाहूयात. निर्णय घेतलेला आहे त्याचा सगळ्यात मोठं कारण आहे की आम्हाला विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी हे आम्हाला विश्वास दिलेला आहे की बाबा जेवढेही डेव्हलपमेंट दलित वस्ती जिथे आहे ते पूर्णपणे ते करणार आहे आणि दलित वस्तींना प्रॉपर हा न्याय भेटणार आहे आणि जेवढं तिथे जे बेसिक नीड्स जे आतापर्यंत अपूर्ण आहे ते पूर्णपणे पूर्ण करणार आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला विश्वासात घेतला आहे त्या गोष्टीसाठी. यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिवसेना बरोबर उल्हासनगर महानगरपालिकामध्ये आमचा पाठिंबा त्यांना देत आहे.